प्रतिष्ठानला मोलाचं सहकार्य करणारे जगताप परिवार यांचं मनपूर्वक स्वागत। JKCC जसवली एक्स्ट्रा खेळाडू कृपया माईक जवळ संपर्क साधायचा आहे जसवली क्रिकेट संघाचा। आता श्रेयसदादा जगताप हे फलंदाजी करणार आणि यादव सहाय्यक समिती गोविल मुंबई शाखेचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष विठोबादादा महाडिक हे त्यांना गोलंदाजी करणार आहेत। श्रेयसदादांना धन्यवाद दादा, आमच्या YouTube लाईव्हचा मनमुराद आनंद लुटत आहात, तरी पण दोघांचे पण खूप खूप अभिनंदन। जसवली अमयदादा सावंत गोलंदाजीसाठी आलेले आहेत। सुंदर आनंद होतोय। आमच्या YouTube लाईव्ह मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे, प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं। अमोलदादा सावंत यांना सुंदर असा चेंडू तडकावलेला आहे श्रेयस दादाने। एक चेंडू मागे आपलं शय आहे ते सगळ्यांनी घ्यायचं आहे। सेमीफायनलचा पहिला राऊंड आहे जसोली विरुद्ध दापोली बोरवली आणि दुसरा राऊंड आहे चिलीम विरुद्ध उमरशेत।
दोन दोन ओव्हरचा सामना होणार आहे. पंच याची दक्षता घ्यायची आहे. दादा पंच, 2 षटकांचे सामने होणार आहेत. ताबडतोब झाली, फक्त मैदान खाली करा. चालू झालेलं आहे. ताबडतोब सामना चालू करायचा आहे. जसवलेवाले, ॲक्च्युली खरं तर आम्हाला आता समजलं ही एवढा मोठा संघ, नावाजलेला संघ, आणि त्या संघाचे कोच म्हणजे प्रशिक्षक समीरजी टाकले आहेत. अभिनंदन समीर टाकले तुमचं. आता तर आहे शेवटपर्यंत अशी झुंज दिला तर नक्कीच तुमचं स्वागत करू. आणि त्यांचे बॉलिंग कोच अजयजी मसिलकर आहेत. सकाळपासून खूप प्रयत्न मेहनत घेत आहेत. आणि टीम मेंटर आहेत ते अमोल चिमन, बाहेरून आहे सपोर्टर. सर्वांचं सहर्ष स्वागत. सहाय्यक कोच म्हणून अमोल चिमन यांची अनेश खेडेकर यांनी नियुक्ती केलेली आहे. धन्यवाद. आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषकाने शिवमय चषकाची ही सेमीफायनलची जी पहिली मॅच आणि विवेकच्या माध्यमातून आपल्याला जसवली क्रिकेट संघाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि या गोलंदाजाकडून आलेला पहिला वाईड बॉल. फलंदाजीसाठी फलंदाज तयार आहेत ते म्हणजे शैलेश आणि मयूर. साई 11 दापोली बोरवली उत्कृष्ट असा क्रिकेट संघ आणि त्याला तोडीस तोड असा सेमीफायनलला आलेला JKCC जसवली. पुन्हा एकदा बघूया शैलेश यांच्या बॅटमधून लेग साईडला टोलवलेला आहे. एक धाव काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडे आणि संघाची धावसंख्या आहे 1 चेंडू 2 धावा. सभासद हॅलो, सहायता फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि आमच्या प्रतिष्ठानचे सभासद अमोलदादा सावंत, अमयदादा सावंत यांचं मी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. आजच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये दादांचा खरोखर खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. दादा धन्यवाद देतो प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला. प्रतिष्ठानचे संघटक प्रणय शिंदे हे त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान व्हावा एखाद्या सन्मान मूर्तीचं. धन्यवाद. प्रथमेश, आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ते लेफ्ट हँड बॅट्समन मयूर. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेले मयूर आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काय करतात. साई 11 दापोली बोरवली एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंचा हा संघ आणि या संघाकडून आपण पाहतो गोलंदाज अनिकेत आणि अनिकेतच्या साथीला फलंदाजीमध्ये तयार असतात ते मयूर. बघूया मयूर आता आपल्या संघासाठी काय करतायत. यावेळेला ऑफसाईडला गेलाय मयूर यांनी. एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ऑफसाईडला. संघाची धावसंख्या होती ती 2 चेंडू आणि 3 धावा. दोन सामने जिंकून प्रत्येक संघ पुढे आलेला आहे. सेमीफायनल पर्यंत 4 संघ पोहोचलेले आहेत. 4 संघांचं मनपूर्वक आभार. खरोखर अटीतटीच्या सामन्यामधून देखील आपले एक चेंडू आणि एक धाव असताना देखील संघाला कलाटणी देऊन सामन्याला कलाटणी देऊन आपलं स्थान पक्का केलेलं आहे. आणि बघता बघता सेमीफायनलच्या आराखड्यामध्ये आपण उतरलेलो आहोत. संघाची धावसंख्या आहे 3 चेंडू 4 धावा. आपण पाहतोय शिवमय चषक, मानाचा चषक, शिवमय चषक. तोच जल्लोष आणि तोच उत्साह आणि त्याच उत्साहामध्ये हे 5वं पर्व आणि या 5व्या पर्वातील ही पहिली सेमीफायनल JKCC जसवली विरुद्ध साई 11. 3 वर्षापूर्वी प्रतिष्ठानचा फोटोग्राफर म्हणून नावाजलेला किशोर तटकरे, जीवाचा पाखरू म्हणून संबोधला जातो त्याला, असा आमचा किशोर तटकरे. त्याचं इथं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने त्याचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय विवेक एक उत्कृष्ट लेफ्ट आर्म गोलंदाज. त्याच्याकडून आपल्याला उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते विवेकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा
हॅलो, जसवली संघाचा आता जो गोलंदाज आहे, गोलंदाज जसवली संघाचा गोलंदाजाचं नाव सांगा. त्यांच्यासाठी आता विकेट घेतला, त्याला 100 रुपयाचे पारितोषिक. विवेक 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 ह्याच्यासाठी दादांकडून, श्रेयश दादांकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आणि जर का फलंदाज, तुम्हाला ऑफर आहे श्रेयश दादांकडून, जर का तुम्ही षटकार मारलात तर तुम्हाला 101 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. 5 चेंडू आणि 5 धावा, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत दादा. पहिल्याच सामन्यामध्ये सांगतोय की सोमजाई देवी संघाचा कर्णधार दिनेश काते ह्याला चॅलेंज केलं होतं विठोबा दादा महाडिक यांनी. शेवटच्या चेंडूवरती षटकार लावला तर 1000 रुपयाचे पारितोषिक तुला देणार आहे. उत्कृष्ट असा षटकार ठोकून त्याने 1000 रुपयाचे पारितोषिक दादांच्या खिशातून काढून घेतलं. त्याचं स्वागत आहे. विवेक गोलंदाज जसवली संघाचा, जर का तुम्ही आता ह्या षटकांमध्ये जर का विकेट घेतलात तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक अमोल चिमन यांच्याकडून देण्यात येणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 6. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली विवेकच्या माध्यमातून. विवेक एक युवा अष्टपैलू खेळाडू जसवली संघाचा, आणि जसवली संघाकडून आपण पाहतोय सलग 3रा सामना घेतो आणि 3ही सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती विवेक यांनी. आता संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत ते JKCC जसवली संघाचे गोलंदाज तुषार. आपण पाहतोय लगातार 3रा सामना विवेक आणि तुषारची ही जोडी, आणि हा तुषार नक्कीच इथे हुशार ठेवतोय. सकाळपासून आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजी तुषार करतोय. तुषार. हॅलो, आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम आणि उमरशेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. पुढील होणारा सेमीफायनलचा हा सामना सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध उमरशेत क्रिकेट संघ. आणि आता आपण पाहतोय पहिली सेमीफायनल JKCC जसवली विरुद्ध दापोली बोरवली, आणि दापोली बोरवली कडून पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ते लेफ्ट हँड बॅट्समन मयूर अनिकेत. आणि पहिलाच चेंडू अनिकेतच्या बॅटमधून उत्कृष्ट असा खेळलाय आपण पाहतोय, परंतु हा झेल सुटलेला आहे अनिकेत याचा. अनिकेत हा उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू इथे पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. ट्रिपल विकेट मेडन असा रेकॉर्ड ज्यांनी केला होता तो अनिकेत आता फलंदाजीसाठी आपल्या मैदानात उपस्थित आहे, आणि आपल्या संघासाठी शेवटच्या षटकात होतोय तो म्हणजे तुषार, आणि तुषारचा सामना करतोय अनिकेत. संघाची धावसंख्या क्रिकेट संघ आणि उमरशेत दोन्ही संघांना पुन्हा एकदा इथे ऑफ साइडला खेळलेला आहे, आणि गॅप मध्ये चेंडू 2 धावा काढण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नाणेफेक करायची आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. प्रफुल उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे मयूर आणि अनिकेत याची. हॅलो, महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट आणि गवळी समाज सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी कोटकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच गवळी समाजसेवा संघाचे अध्यक्ष श्री राजेशजी गायकर साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने दोन्ही बंधूंचे सहर्ष स्वागत आहे. आल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभारी आहोत. आणि पुन्हा एकदा लेफ्ट साइडला घुमवलेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते. मयूरच्या बॅट मधून आलेला हा षटकार, उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते. लेफ्ट जनाकृत समितीचे संकट काही जरी एक पाऊल असती पुढं. हॅलो, ही प्रतिष्ठान संघाची धावसंख्या आहे 3 चेंडू 17 धावा. जनाकृत समितीचे सदस्य संजयदादा सावंत आणि अतुलजी चव्हाण साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच निलेशदादा शिंदे आमच्या प्रतिष्ठानचे हितचिंतक सदस्य निलेशदादा शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत करत आहेत. श्री अनिलदादा कोटकर
यांचा सत्कार मी विठोबा माडिक यांना विनंती करतोय. दादांचा सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. संघाची धावसंख्या आहे 4 चेंडू 19. पुन्हा एकदा संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 25. उत्कृष्ट असा षटकार पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून इकडे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या होती ती 25. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन तुषार आणि तुषारचा सामना करतोय मयूरने पुन्हा एकदा घुमवलेला आहे. बघूया किती धावा मिळतात या चेंडूवर. पुन्हा एकदा षटकार, लगातार दुसरा षटकार मयूरच्या बॅट मधून इथे पाहायला मिळाला. संघाची दापोली बोरवली संघाकडून फलंदाजीला आलेले ते मयूर आणि मयूरच्या संघाने धावा उभारल्या त्या 31 आणि 32 धावांचं आव्हान असेल आता JKCC जसवली या संघाला. त्याचबरोबर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये शिलीम विरुद्ध उमरशेद. विठोबा दादा माडिक अनिल कोटकरांचा फोटो घ्यायचे आहेत आमच्या बंधूंचे. गेल्या अनेक साऱ्या उपक्रमांमध्ये मी मराठी प्रतिष्ठान आणि गवळी समाज संघ या दोन्ही संघांचे उपक्रम एका दिवसात आल्यामुळे खूप दिवसानंतर व्हिजिट दिलेले आमचे लाडके मित्र कोटकर साहेब, खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन. तसेच राजेश दादा गायकर, मी आशिष बने यांना विनंती करेन. आशिष बने, दादांचा सत्कार करायचा आहे. तसेच जनाक्रोश समितीचे सदस्य श्री अतुलजी चव्हाण साहेब यांचा सत्कार मी प्रफुल्ल तटकरांना विनंती करतोय. चव्हाण साहेबांचा सत्कार करायचा आहे. 32 धावांचं आव्हान. फटाफट सामने चालू करून घ्यायचे आहेत मित्रांनो. बाजूला पाहिजे ना, 32 धावांचं आव्हान आणि 32 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी JKCC जसवली क्रिकेट संघाचे 2 सलामीवीर, मला वाटतं सुजित आणि विवेक, आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे तो विशाल. तसेच आजच्या चालू कार्यक्रमाला श्री राजेशजी गायकर साहेब यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद दादासाहेब. राजेशजी गायकर साहेब, उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती विशाल आणि अनिकेत यांच्या माध्यमातून. गवळी समाज संघाचे अध्यक्ष अनिलजी कोटकर साहेब यांच्याकडून देखील 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे देणगी स्वरूपामध्ये. दादांचं अभिनंदन, स्वागत दादा, थँक्यू. माझ्याकडे आले जीपे झाले. हो हां बस बस, माझं नाव टाकून ठेव ना. बस एवढा बस झाला की कर तर पण चालेल. आणि हा पहिला चेंडू आणि लेग साईडला कटवण्याचा प्रयत्न सुजित यांच्या बॅटमधून आणि 2 धावा चोरण्याचा प्रयत्न इकडे होतोय, परंतु इथे काहीसं अपयश टळतंय.
आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईकवर आलाय तो विवेक आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. सेमी फायनलचा दुसरा राऊंडला दुसरा सामना चालू आहे. तिसऱ्या राऊंडचा दुसरा सामना चालू आहे. तरी शिलीम संघाने कृपया क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. सेमीफायनलची ही पहिली मॅच आणि या पहिल्या सामन्यामध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना होणार आहे तो शिलीम विरुद्ध उमरशेद. ह्याच्यासाठी शिलीम संघाने क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. 32 धावांचं आव्हान आणि 32 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या आहे 1 चेंडू 1 धाव. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ते विवेक. आपण सकाळपासून पाहतोय JKCC जसवलीचा विवेक हा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करत आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आला. आणि आता सेमीफायनल मध्ये 32 धावांचं आव्हान विवेकच्या समोर. आणि समोर गोलंदाज आहेत अतिशय उत्कृष्ट आणि असे नावाजलेले दोन गोलंदाज ते म्हणजे विशाल आणि अनिकेत. अनिकेत आणि विशालची ही जोडी आणि या जोडीने लगातार 2 सामने आपल्या संघाला जिंकून दिले. अनिकेत याने ट्रिपल विकेट मेडनची ओव्हर टाकली होती आणि आता विशाल. सर्व सभासदांना विनंती आहे आपण लाईनमॅनची भूमिका पार पाडायची आहे. मैदानामध्ये पोरं तिकडे खेळत येत आहेत. कृपया जी मुलं बाहेर खेळून बातम्या मैदानामध्ये येत आहेत त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करावा. कोणताही सामन्यामध्ये डिस्टर्ब होता कामा नये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून आणि गडी बाद झालाय. तो सगळ्यांनी सकाळपासून जे सहकार्य केलेलं आहे तेच आता थोडा वेळासाठी करायचं आहे. आपल्या मैदानामध्ये येणारे व्यक्ती लहान मुलं जे खेळत आहेत त्यांना सगळ्यांना बाजूला करायचं आहे. बंधूंनो जे कोणी असाल कुठे बाउंड्री लाईनवरती आपण उभं राहायचं आहे. जी मुलं मध्यस्थी येतात त्यांना बाजूला करायचं आहे आपण. मित्रांनो सेमीफायनलची मॅच आहे आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये विवेकला माघारी परतावं लागलंय. आपल्या संघाला तिसऱ्या सामन्यापर्यंत घेऊन आला होता तो विवेक आता माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय दशरथ आणि दशरथच्या बॅटमधून हा उत्कृष्ट असा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव काढण्यात यशस्वी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा काढण्यात यशस्वी ठरतोय तो दशरथ. पुन्हा एकदा विशाल आणि विशालचा सामना करतोय दशरथ आणि विशालने पुन्हा एकदा चकवलेल्या पंचांकडे अपील करतायत परंतु निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरोखरच नक्कीच इकडे लक्ष द्यावे लागेल या दोन्ही गोलंदाजांकडे. विशाल असेल अनिकेत असेल. मीरा भाईंदर गवळी समाजसेवा संघटनेतर्फे रायगड मी मराठी प्रतिष्ठानला आमंत्रित करण्यात येत आहे. दुसरा वर्धापन दिवस साजरा होणार आहे त्याच्यासाठी प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावा असं त्यांचं आमंत्रण आहे. धन्यवाद. आणि याचा स्वीकार संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष आदेशजी लाड साहेब हे करत आहेत. पुन्हा एकदा विशाल रेवाळे आणि अनिकेत रेवाळे दोन बंधूंची जोडी आणि या दोन भावांच्या जोडीने आपल्या साई 11 दापोली बोरवली संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आले. हे दोन भावांची जोडी आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी दोन्ही भावांकडून पाहायला मिळते. खरोखर खूप कौतुक करावं लागेल या दोन्ही गोलंदाजांचं ज्याचं नाव आहे विशाल आणि अनिकेत. एकाच घरात जन्मलेले दोन सितारे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी उत्कृष्ट असा खेळ ते करतायत. आणि पुन्हा एकदा सेमीफायनलच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर टाकतोय तो विशाल रेवाळे आणि हा उत्कृष्ट असा शॉट घेण्याचा प्रयत्न परंतु बघूया. आणि हा खूप चांगला असा ट्राय केला अनिकेतने परंतु झेल सुटलेला आहे आणि चौकार अडवण्यात यशस्वी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे संघाला मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या होती ती 6. आता दुसरा षटक आपल्या संघासाठी घेऊन येतील ते अनिकेत. विशाल यांचे बंधू अनिकेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी दोन्ही भाव आपल्या संघासाठी करतायत. गेली कित्येक वर्ष ज्यांनी आपल्या संघाला नावारूपाला आणलं आपल्या गावाला नावारूपाला आणलं ते दोन्ही गोलंदाज एकाच घरातील विशाल रेवाळे अनिकेत रेवाळे. आणि या दोन्ही गोलंदाजांनी आजच्या दिवसामध्ये शिवमय चषकमध्ये अतिशय चमकदार अशी कामगिरी केलेली आहे. आणि नक्कीच मला वाटतं जर हा संघ विजयी ठरला तर उत्कृष्ट गोलंदाजांची ट्रॉफी यांच्याच घरामध्ये जाईल. मग तो विशाल असो वा अनिकेत या दोघांपैकी एक नक्कीच
इथे विजयाचा शिल्पकार ठरेल आणि ह्या दोघांनी मिळून आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन येण्याचं कौशल्य दाखवलंय. आणि आता पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार. बघूया काय करतोय आपल्या संघात. दशरथ याला पुन्हा एकदा चजगवलेलं आहे आणि हा निर्धाव चेंडू. मला वाटतं 45 विकेट. इथे विकेट मिळतोय अनिकेत याला. अनिकेतच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट ज्याने काढल्या होत्या तो अनिकेत. ट्रिपल विकेट मेडन अशी ओव्हर ज्याने टाकली आणि आता पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय तो अनिकेतने. आहे जो गोलंदाजी इथे पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. अनिकेत आपण पाहतोय एक युवा सितारा साई 11 दापोली बोरवली आणि या क्रिकेट संघाकडून खेळणारा हा खेळाडू बघतोय आपण इथे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर अनिकेत आणि लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं पंचांचा इशारा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं पाहायला मिळते. 3 धावा काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली महेश आणि विवेक यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार तो म्हणजे अनिकेत रेवाळे. विशाल रेवाळे यांचे बंधू अनिकेत रेवाळे. 2 भावांची जोडी आणि 2 भावांच्या जोडीने अतिशय उत्कृष्टरित्या मैदान गाजवले. अगदी सकाळपासून आपण पाहतोय 2 बंधू आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. हॅलो, शिलीम संघाने सज्ज राहायचं आहे मित्रांनो. पुढचा फायनलचा सामना कोणी खेळो परंतु तो 3 ते 4 षटकांचा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणून आताचे सामने फटाफट खेळायचे आहेत. म्हणून विनंती आहे प्रत्येक संघाने सज्ज राहायचं आहे. संघाची धावसंख्या आहे ती 11. आता 3 चेंडू आणि 21 धावा. JKCC जसवली संघासाठी अशक्य असं आव्हान. कारण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अनिकेत रेवाळे. आजचा दिवस ज्याने गाजवला तो गोलंदाज आपण इथे पाहतो. अनिकेत रेवाळे लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि उत्कृष्टरित्या टोलवण्याचा प्रयत्न परंतु उत्कृष्ट असा सोपा झेल इथे बाउंड्री लाईनवर पाहायला मिळाला. सकाळपासून जो आनंद लुटत आहात त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सभासद नोंदणी देखील होत आहे. आपल्याला शिवमय विचारांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्या प्रतिष्ठानमध्ये सभासद होऊन घ्यायचं आहे. प्रत्येकाला एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे. हा जो नियोजन आहे त्याचे आपण साक्षीदार आहात आणि म्हणून आमच्या प्रतिष्ठानच्या तर्फे आपल्याला एक आव्हान आहे. सभासद नोंदणी ज्याला कोणाला स्वइच्छेने येऊ इच्छितो त्याच्यासाठी ओपन आहे. कोणीही आपला सभासद नोंदणी करू शकतो. धन्यवाद. शेवटचा चेंडू बाकी. फक्त औपचारिकता बाकी आहे ते सेमीफायनल मधून फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे अनिकेत यांनी. आणि पुन्हा एकदा इथे साई 11 दापोली बोरवली या संघाचा विजय इथे ठरलेला आहे. आणि साई 11 दापोली हा संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. JKCC बोरवली संघ विन झालेला आहे आणि बोरवली संघाचा मयूर मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. बोरवली संघाचा मयूर आणि जशावली संघाचा विवेक दोघांनी देखील माईक कडे संपर्क साधायचा आहे. आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे दोघांनी देखील. दोन्ही संघांचं अभिनंदन. धन्यवाद शिलीम संघ. खरोखर मित्रांनो क्रिकेटचा खेळ हा खूप नावा. ओके देतो नवीन चेंडू द्या. उमर शेत